चला जाऊया आजच्या दिवसातली शेवटची मॅच. एक बाजूला फायर पास्तळ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते मराठा पालघर. जिंकणारी टीम क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम मात्र बॅलन्सिंग आहेत, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग आहे, परंतु फॉर्मचा विचार केला तर इथे इन्फॉर्म आहे मराठा पालघर. बघूया मात्र फिल्डिंग घेतलेली आहे. 5 ओव्हरची मॅच, कमी धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल इथे फायर पास्टर संघामध्ये इंडियन आर्मी मॅन आपल्याला पाहायला मिळते म्हणजे अक्षय गाविलकर. आपण पाहू शकतात 24 तास तत्पर सीमेवर भारताच्या. आणि या वेळेस आपण बघू शकतो क्रिकेटच्या मैदानामध्ये चलवा बिखेरण्यासाठी आलेला आहे अक्षय. यस, अक्षयला विनंती असेल, आयोजकांनी मात्र कॉल केलेला आहे की आपण मंचावर या. मॅच झाल्यानंतर मात्र आपला इथे सन्मान केला जाईल, सन्मान चिन्ह देऊन आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन नक्कीच अक्षयला सन्मानित करण्यात येईल. कारण की मोठी गोष्ट आहे, गावातून मात्र एकमेव असा हा युवा मुलगा दिसतोय की आपण बघू शकतात आर्मी मध्ये आहे. आणि गोलंदाजीसाठी केविन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज. स्ट्राईकला तुषार बसवत आणि नो स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय चेतन. पहिला चेंडू आणि बघायला गेलं तर पॉवर प्ले असेल. 2 षटकाचा 3 खेळाडू सर्कल बाहेर. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला फायर पास्तळ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते टीम मराठा पालघर. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. एक्सपिरियन्स खेळाडू फायर संघामध्ये योगेश आणि त्याचबरोबर धीरज. पहिला चेंडू, यावेळेस पहिला चेंडू. पंच मात्र इशारा करतायत वाईटचा. स्कोरबोर्ड मात्र 1. पहिली धाव धावफलकावर. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु इकडे मात्र लाईनच्या बाहेर वाईड. पाहूया केविन, सुरुवातीला विकेट घेणं गरजेचं आहे. यावेळेस फटका मात्र चांगला आहे, गॅप मध्ये आहे. यावेळेस 4 धावा एसडीचे. चौकार येतोय. ओव्हर पिच चेंडू होता, चांगला फटका कव्हरच्या ठिकाणी मात्र स्ट्रोक खेळला जातोय. यावेळेस 4 धावा तप्पलकावर. येणारे चेंडू अजूनही 5 बाकी येतील. पहिल्या चेंडूवर चौकार. प्रेशर थोडं गोलंदाजावर. युवा खेळाडू आहे, यंगस्टर आहे, पीपीएल मध्ये चांगला परफॉर्मन्स. आणि इथे मात्र तयार. पुन्हा एकदा त्याच दिशेने शॉर्ट चेंडूला पुन्हा एकदा सजवलाय. पॉइंटच्या भागामध्ये पाठवलंय चेंडूला. बाउंड्री लाईन पार. येतोय हा रॉयल चषक. चौकार एसडीचे. दोन चौकार येत आहेत आणि 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 9 धावा धावफलकावर. फील्ड प्लॅन मात्र चेंज होणार. केविन आपल्याला पाहायला मिळते पहिले षटक हाताळताना. आतापर्यंत 2 चेंडू हाताळून झालेत. पहिला चेंडू वाईड, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर देखील चौकार. तुषार बसवत ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या 2 चेंडूवर. फटका सजवलाय. तुषार थांबायचं नाव घेत नाहीये. शॉर्ट चेंडू इथे मात्र उडवलाय, पटवलाय. यावेळेस टिप स्क्वेअरला एक रिझनला 6 धावा एसडीचे.
की जय. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. धीरज आहे यावेळेस दुसरं षटक हाताळण्यासाठी डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. आजचा दिवस मात्र स्पर्धेमधला चौथा दिवस आणि ओपन पॅनल आपल्याला पाहायला मिळतं. एक गाव एक संघ आणि त्यामध्ये मात्र निलेश फायटर इथे उपस्थित झाला नाही आणि 2 वेळेस मात्र निलेश फायटरने एंट्री केली आणि उपस्थित झाला नाही. त्यामुळे मात्र सालवड गावामध्ये निलेश फायटर संघाला आणि त्यांच्या सर्व खेळाडूला मात्र बेंड करण्यात आलेला आहे, इथे बंद केलेला आहे. यापुढील मात्र कोणतीही स्पर्धा असो सालवड गावामध्ये कोणत्याही मैदानावर असो निलेश फायटरच्या खेळाला खेळू दिलं जाणार नाही. एक धाव असेल धीरज, एक धाव 2 चेंडू आणि 2 धावा खर्च करतो धीरज. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. 24 धावा झालेल्या आहेत. मोठ्या धावा मात्र पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळाल्या. तब्बल 22 धावेचं षटक हाताळलं केविनने. मागडा ठरतो इकडे केविन पहिल्या षटकामध्ये, परंतु बघूया असं म्हटलं जातं की चांगल्या खेळाडूची ओळख असते, चांगल्या संघाची ओळख असते की कमबॅक करणं त्याला येतं आणि इकडे मात्र कमबॅक फायर पास्टल संघाला करावं लागेल. इथे 1-2 विकेट चटकावले तर मात्र कमबॅक होऊ शकतो. एज आणि मयुरेश विकेट मिळवतोय धीरज. एक्सपिरियन्स खेळाडू आपला एक्सपिरियन्स मात्र पणाला लावताना यावेळेस महत्वाचा विकेट मीन. बॅक टू डग आउट सेट डीजे. नवीन बॅट्समन सूरज आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस येत असताना. 3 चेंडूचा खेळ झालाय, 24 धावा धावफलकावर. चेंडूचा विचार केला तर जुनी 3 चेंडू बाकी आहेत. फायर पास्तळ हे संघ आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकता तर सालवड गावामध्ये सापडेश्वर मैदानावर सुरू असलेली स्पर्धा रॉयल चषक आयोजक असतील रॉयल ग्रुप. आपण पाहू शकता तर केतू दादा राऊत, त्याचबरोबर प्रणित दादा ठाकूर आणि त्याचबरोबर राजेश दादा यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या एंटायर टीमच्या माध्यमातून स्पर्धा इकडे आयोजित करण्यात आलेली आहे. आपण बघू शकता यावेळेस आजचा चौथा दिवस. चांगली गोलंदाजी आहे, सुपर गोलंदाजी आहे. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र धीरज असरदार साबित होतोय आणि अजूनही मात्र 2 चेंडू आहेत. 24 धावा धावफलकावर आहे. पॉवर प्ले सुरू आहे. 2 चेंडू बाकी. 2 षटकाचा पॉवर प्ले. डीप मध्ये मात्र आपल्याला लाविन्य घरत पाहायला मिळतं, अक्षय घरत पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपण बघू शकता डीप मध्ये पुष्कर घरत, धीरज घरत तयार. फॉलचा चेंडू, स्लोवर चेंडू सुपर आहे. यावेळेस मात्र धीरजची गोलंदाजी. शांत बसलेला होता प्रेक्षक पक्षाचा, परंतु आता टाळ्या येत असताना आणि हाच क्रिकेट आहे. कधी मात्र आपल्या बाजूने तर कधी दुसऱ्याच्या बाजूने. कधी संधी मात्र पालघर संघाला तर कधी संधी पास्तळ संघाला. पाहूया इथे बाजी कोण मारणार आणि कोण जाणार टॉप 8 मध्ये. मात्र इथे तयार आहे गोलंदाज आणि काय कमाल षटक आहे. इकडे विकेट देखील. फक्त 2 धावेचं षटक आणि धावा असतील 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 24-24 एसडीजे. मास्टर यस. त्याचप्रमाणे आमचे मुख्य आयोजक निखिल दादा ठाकूर देखील इकडे उपस्थित, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यस, नक्कीच आयोजकांचं मी धन्यवाद देईल की त्यांनी मला इथे 4 दिवस आमंत्रित केलं कॉमेंट्रीसाठी. त्याकरता केतू दादा राऊत आणि त्यांच्या एंटायर टीमचं म्हणजे रॉयल ग्रुपचं धन्यवाद. ऋणी राहील मी तुमचा.
यावेळेस मात्र विकेट येतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाणार. चला थोडी स्पीडअप ठेवा खेळाला. बॅट्समनला विनंती आहे 38 सर्कल क्रॉस करण्या अगोदर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. राज, गोलंदाज कृपेश पाटील आपल्याला पाहायला मिळते. केपी इथे मात्र जो आयोजकांचा नियम आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जर गोलंदाज असेल तर शूज कंपल्सरी असतील. कृपेश पाटील केपी गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक तिसरा तळण्यासाठी सज्ज आहे. महत्वपूर्ण षटक असेल कारण की 2 ओव्हरमध्ये 24 धावा. मागचं षटक खूप चांगलं पहिल्या षटकामध्ये 22 आणि त्यानंतर मात्र जर बघायला गेलं तर इथे लाईन चेक केली पंचाने. पंचाचा इशारा वाईटचा. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता यावेळेस 25 धावफलकावर. चला पंचाशी कोणी वाद घालू नये. मात्र इकडे आपण बघू शकता अथर्व आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड यावेळेस 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 22 आल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं. धीरजने ते करून दिलं. फटका फसलाय, उंच गेलाय. मात्र इकडे क्षेत्ररक्षक पुष्कर कॅच करणार का? यस, यावेळेस कॅच. परतावा लागेल बॅट्समनला. मोठा विकेट येत असताना मोठा हादरा. सुपर कॅच. एस डीजे यावेळेस विकेट येत असताना मात्र आपण बघू शकता चेतन बॅक टू डगआउट. एक चांगली कॅचिंग केलेल्या पुष्करने. राकेशची आणि पुष्करची थोडी टक्कर देखील झाली होती परंतु नशीब की चेंडू हातातून सटकला नाही, निसटला नाही. नाहीतर मात्र बॅट्समन सुरक्षित असता. कारण की कॅच घेतल्यानंतर स्टेबल राहणं देखील गरजेचं आहे. किमान 2-3 सेकंद तरी. आणि इथे मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आदित्य आपल्याला पाहायला मिळते. मित राऊत सातपाटी आपल्याला पाहायला मिळते. यांचा वाढदिवस आहे आज. आमच्याकडून आणि रॉयल ग्रुप कडून सर्वांकडून तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. संदीपजी मोरे यांना मी विनंती करेल की आपण मंचावर या. संदीपजी मोरे. कृपेश पहिल्या चेंडूवर विकेट मिळवतोय. आदित्य स्ट्राईकवर आहे. फटका इकडे फसलाय. यावेळेस केविन कॅच करणार. बॅक टू बॅक विकेट. एस डीजे
मास्टर षटकातील मात्र आता बघायला गेलं तर 2 षटक बाकी आहेत आणि यस पहिलं षटक 2 धावेचं आतळलं तोच गोलंदाज पाहायला मिळतोय ज्याने विकेट देखील मिळवून दिले म्हणजेच धीरज. त्यामधील मी म्हणेल की कृपेशने देखील एक दर्जेदार गोलंदाजी केली, महत्वपूर्ण विकेट देखील मिळवून दिला चेतनचा. मी म्हणेल की तो पुष्करचा विकेट होता, खूप चांगली कॅचिंग केली. इथे मात्र चेंडू असतील अजूनही 12 बॅटिंग टीमकडे 27 झालेले आहेत, 27 स्कोर कार्डवर आहेत. येणारे चेंडू 12 असतील. काय कम्मालीचा कमबॅक केला पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आणि त्यानंतर मात्र बघायला गेलं तर इथे सुपर्ब कामगिरी होत असताना धीरज 2 धावेचे षटक हाताळतो, त्यानंतर कृपेश 3 धावेचं षटक हाताळतोय. डायरेक्ट हिट नक्की यावेळेस पाहायला मिळते परंतु सुरक्षित पोहोचतोय एक बाजूने. दुसऱ्या बाजूला बॅट्समन 1 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 28-28 स्कोर कार्डवर. 28 धावा धावपलकावर आहेत. येणाऱ्या चेंडूचा विचार केला तर 11 अजूनही पहिल्या इनिंगचे बाकी आहेत. आजच्या दिवसातली फ्री क्वार्टरची दुसरी मॅच आणि शेवटची मॅच. जो संघ जिंकेल तो मात्र आनंदाने घरी जाणार. संघ मात्र थोडा चर्चा करणार की पुढे कशी प्लॅनिंग करायची. हलक्या हाताने खेळतोय मात्र इकडे सिंगल असेल. स्कोरबोर्ड डिक्लेअर झोन मध्ये पुढे जाणार. एकोणतीस धावा धावपलकावर. धीरज मात्र एक चांगला स्पेल हाताळत असताना आपण पाहू शकता. टेनिस क्रिकेटने उंच भरारी घेतलेली आहे आणि त्यामध्ये मात्र जर बघायला तर मानाचं चषक म्हणजेच रॉयल चषक आपल्याला पाहायला मिळतंय. चर्चेमध्ये आहे स्पर्धा आणि यस इकडे मात्र चेंडू जाऊ दिला. वाईटचा इशारा आपण बघू शकतो. शिवशंभो डीजे वाजते आणि रॉयल चषक स्पर्धा गाजते पालघर जिल्ह्यामध्ये. वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 30-30. वर्ष पहिलं आहे, परवा पहिलं सीझन फर्स्ट पाहायला मिळते. चॅम्पियन कोण बनणार मात्र उद्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 7 टीम आतापर्यंत गेलेल्या आहेत. यस आमचे निखिल दादा ठाकूर आपण बघू शकतात आयोजक इथे उपस्थित. सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र आपण बघू शकता सिंगल धाव पलकावर यावेळेस 31 धावा. आता मात्र थोडा स्लोवर चेंडू बोट फिरवली यावेळेस गोलंदाजांनी. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. इथे डॉट चेंडू. उद्या मात्र खऱ्या अर्थाने मजा येणार आहे. क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि मेगा फायनल म्हणजेच आवाजही घुमणार, मैदानही गाजणार. यावेळेस फटका सजवलाय. इथे मात्र चेंडू किती धावे करता पाठवला पाहूया. पंच इशारा करतील यास 1 धाव. सिंगल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 32. 32 धावा धावपलकावर. उद्या मात्र सालवड गावचे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील म्हणजेच साई सापडेश्वर सालवड ए संघ आणि साई सापडेश्वर सालवड बी संघ हे दोन्ही आपल्याला पाहायला मिळतील क्वार्टर फायनल मध्ये. यस रॉयल ग्रुप चषक पुढच्या वर्षी स्पर्धा जी असेल ती डे अँड नाईट आपल्याला पाहायला मिळेल आणि तब्बल पारितोषिक असेल आता जे आहे 55,000 आणि डबल होणार म्हणजेच 1 लाख. चला पंचांच्या निर्णयावर डाऊट करायचं नाहीये. रेफर जो आहे तो पंच स्वतः घेणार जेव्हा त्यांना डाऊटफुल असेल. यावेळेस डॉट चेंडू येतोय आणि इथे मात्र पाहायला मिळते 4 षटकाच्या समाप्तीने 32 धावा धावपलकावर. तब्बल 1 लाखाची स्पर्धा असणार आणि दुसरं पारितोषिक असेल 50,000. याच्याहूनही मोठी आणि दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळेल पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये. डे अँड नाईट, दिवस आणि रात्र म्हणजेच डे क्रिकेट आणि रजनी क्रिकेट. षटक क्रमांक 4 मात्र समाप्त होताना धीरजचं कौतुक करेल तेवढं कमी. आज मात्र कम्मालीची गोलंदाजी हाताळली. 2 षटक मात्र हाताळतो धीरज आणि बघायला गेलं
तर धावा खर्च करतोय फक्त 6-7 आणि विकेटचा विचार केला तर जवळजवळ विकेट 2 मिळतोय 7 धाव देऊन. आता मात्र लाविन्यवर मोठी जबाबदारी आहे कारण की 4 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा आहेत. आता मात्र शेवटचं षटक असेल कमी धावेमध्ये मात्र थांबावं लागेल. इकडे मात्र शेवटचा षटक लाविन्य आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकवर बॅट्समन आहे पंकज. नो स्ट्राईकला कुणाल हलक्या हाताने खेळतो. इकडे मात्र सिंगल असेल स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. 33 स्कोर कार्ड वर येणारी चेंडू 5 असतील. 33 धावा झाल्यात. काय सुरुवात झाली होती इथे मात्र मराठा पालघरची 1 ओव्हर 22 धावेची सुरुवात होताना पुढच्या 3 ओव्हर मध्ये फक्त 9 धावा 10 धावा बनवल्या. आता मात्र बघायला गेलं तर कुठे ना कुठे खेळ चेंज करावा लागेल बॅट्समनला. डेथ ओव्हर आहे धावा बनवावे लागतील. लाविन्य उंच खुरा गोलंदाज युवा खेळाडू वेळेस मात्र रनअप चुकतंय आणि इथे मात्र बेल्स पडलेले आहेत त्यामुळे मात्र थांबतोय लाविन्य. पहिल्या चेंडूवर 1 धाव मात्र खर्च करतो. धावसंख्या 33 येणारे चेंडू 5 असतील. बघूया किती धावा मात्र जमवल्या जातील. आपल्याला पाहायला मिळते रॉयल चषक 2023 भव्य दिव्य आयोजन रॉयल ग्रुपच्या माध्यमातून. आजचा 4था दिवस शेवटची मॅच. उद्या मात्र सुपर संडेला सुपर मॅचेस पाहायला मिळतील. इथे मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र अंगाला लागतोय आणि यावेळेस मात्र 1 धाव असेल. सिंगल धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकता यावेळेस 34-34. पहिल्या ओव्हरमध्ये डीजे मास्टरला वारंवार संधी दिली डीजे वाजवण्याची परंतु त्यानंतर मात्र फायर पसरणे 4 ते 5 वेळा संधी दिली डीजे वाजवण्याची आणि त्यानंतर संधी दिली नाही. इथे मात्र तयार अर्ध्यावर चेंडू टाकला आहे परंतु फटका खराब आहे. इथे खराब चेंडू होता. इथे नक्कीच विकेट जरी मिळाला तरी मात्र सर्वजण नाखुश आहेत या चेंडूवर कारण की लाविन्यने चेंडू जो होता तो खराब हाताळला होता. यस डीजे अंडर 22 च्या संघ दोन्ही म्हणजेच सातपाटी आणि ढाणू. पहिली मॅच ठीक 9:30 ला सुरुवात होणार. 9:15 ला टॉस केला जाईल आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर दुसरी मॅच साई सपडेश्वर सालवडे. उंचच गेलाय फटका. इकडे डीप मध्ये खेळाडू आहे योगेश. यावेळेस कॅच ड्रॉप होताना सरळ सोपा कॅच ड्रॉप. मी म्हणेल की आतापर्यंत कोणती चुकी झाली नव्हती फायर पसल संघाकडून पण ही चुकी आता मात्र होत असताना योगेश कडून. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड यावेळेस 36-36. पुन्हा एकदा विकेट मिळाला असं परंतु यावेळेस 2 धावा पाहायला मिळत आहेत. दुसरी मॅच साई सपडेश्वर सालवड ए संघ आणि त्यांच्या विपक्ष उनबाट. दोन्ही संघांना विनंती ठीक 10 वाजता आपण इकडे उपस्थित राहा. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आता फटका फसलाय का. इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही. विकेट येतोय. चांगली गोलंदाजी. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अ बिग टीम म्हणजेच केदूर राऊतचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल म्हणजे साई सपडेश्वर बी संघ आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहू शकतो अंडर 23 म्हणजेच MS11 तारापूर. साई सापडेश्वर बी संघ जर उद्या विन झाला तर प्रणितजी ठाकूर यांच्याकडून तब्बल 10,000चं कॅश प्राइज देण्यात येईल.
सालवड साई सापडेश्वर सालवड बी संघाने फायनल मारली तर निखिल ठाकूर कडून 11,000. 11,000 पारितोषिक असेल. इकडे मात्र एकदा वसेल षटक. इकडे मात्र समाप्त होताना लावण्य देखील चांगली गोलंदाजी करते. 37 धावांवर थांबवला आहे मराठा पालघर संघाला. आता 38 धावेचं आव्हान असेल. जर उद्या खेळताना बघायचं असेल तर 38 धावा ह्या डिफेन्स कराव्या लागतील मराठा पालघरला, नाहीतर 38 धावा बनवाव्या लागतील जर उद्या खेळायचं असेल तुम्हाला फायर पासट संघाला. इथे मात्र बघूया 37 वर थांबवलेलं कंपल्सरी चेस आहे. 38चं आव्हान एस डीजे. DJ Kiran and G. इंडियन आर्मी मॅन अक्षय गाविलकरला मी विनंती केली की मंचावर या. आपलं अथोचित स्वागत केलं जाईल आणि सन्मान केला जाईल. इकडे मात्र गौरवाची गोष्ट आहे शेजारचं गाव पासळ आणि त्या पासळ गावामधून मात्र आपण बघू शकतो आर्मी मॅन आपण बघू शकतो सालवड गावामध्ये त्याचं स्वागत केलं जात आहे रॉयल ग्रुपच्या माध्यमातून. अक्षय गाविलकर या आपण मंचावर. यस पास्तळ सालवाड आपण बघू शकतो रहिवासी अक्षय गाविलकर आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातं आणि मानाचं सन्मान चिन्ह आपण बघू शकतात. जोरदार टाळ्या होऊन जातात आर्मी मॅन साठी.
इथे मात्र डीप मध्ये सिंगल यावेळेस चेंडू सिंगल साठी आहे. एक धाव. धावसंख्या मात्र एकने पुढे जाणार. यस पुढच्या वर्षी मात्र ही जी स्पर्धा असणार रॉयल चषक सेकंड पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे गिरीशजी राऊत साहेबांकडून. धन्यवाद रॉयल ग्रुप कडून. हलक्या हाताने खेळतो इकडे पुष्कर. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाणार कारण की 5 ओव्हर आणि 38 धावेचं आव्हान आहे. इथे मात्र जी सरासरी आहे ती मात्र 7ची आपण बघू शकता मेंटेन करायची जवळजवळ 7.40ची 38 धावेचं आव्हान. आणि इकडे 5 चेंडू आणि धावा झाल्यात 8. 9 धावा. यस यावर्षी देखील आम्हाला ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत प्रीतमजी पाटील साहेबांकडून आणि पुढच्या वर्षी देखील ट्रॉफ्या आम्हाला मिळणार आहेत प्रीतमजी पाटील साहेबांकडून. फटका सजवलाय इथे मात्र सिंगल साठी पाठवलाय. चेंडू मात्र जाईल एक धावेसाठी. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10 धावा धावफलकावर. येणारे चेंडू 24 धावा बनवायच्या 28. एसडीजे इश्काच्या वाऱ्यात पाटील जोमात अंगात सलगी भरली आता. काहूर दोघात भीतीच्या पल्ल्याड अडगळदारास लावू आता. इश्काच्या वाऱ्यात पाटील जोमात अंगात सलगी भरली आता. काहूर दोघात भीतीच्या पल्ल्याड अडगळदारास लावू आता. खरोखरच खूप सुंदर ट्रॉफ्या आहेत आणि आपण बघू शकतात ह्या ट्रॉफ्या बघून मनामध्ये मात्र असं वाटते की ही ट्रॉफी उचलून घरी घेऊन जाऊ की काय. परंतु नक्कीच आपल्या घरी फ्रीज असेल, टीव्ही असेल, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल हे आपण पैशाने विकत घेऊ शकतात. परंतु अशा ट्रॉफ्या जिंकायच्या असतील तर मैदानाच्या आतमध्ये मेहनत घ्यावी लागेल. जी मेहनत आता घेताना आपल्याला खेळाडू पाहतायत आपण बघू शकतात. 3 मे ते 7 मे ही स्पर्धा. आजचा 4था दिवस, उद्याचा शेवटचा दिवस. इला चेंडू दुसऱ्या षटकातील मयुरीचा फटका मात्र इकडे बघायला गेलं तर एकदा वसेल सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जात आहे. पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले मध्ये थोडा धावा जमा करण्याचा प्रयत्न बॅट्समनचा देखील असेल. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड आपण पाहू शकता 11 धावा धावफलकावर. तयार. एवस मात्र पुन्हा एकदा बॅटला चटला जातो. इथे मात्र एकदा वसेल. उद्या मात्र प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आलेलं आहे आयोजकांकडून रॉयल ग्रुप कडून. प्रेक्षकांमध्ये षटकाराच्या बाहेर जो कॅच घेणार त्याला 100 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. एका हाताने कॅच घेतला तर 200 रुपये, 2 हाताने घेतलं तर 100 रुपये. एवस तयार. शॉर्ट चेंडू मात्र फटका फसलाय. इकडे कॅच यावेळेस घेतलं जाईल मात्र पंचाडीकडे बोट वर केलाय का पाहूया. यावेळेस चर्चा होत असताना आणि इथे कॉन्फिडन्स आहे क्षेत्ररक्षक. शॉर्ट चेंडू तर मारण्याचा प्रयत्न. बाद असेल आणि इकडे विकेट. मयुरेश पाटील बॅक टू डग आउट. यावेळेस शॉर्ट चेंडू होता मारण्याचा प्रयत्न. इथे गरजेचं होतं विकेट आणि तो विकेट मिळते. कृपेश पाटील बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना. यस मुंबईच्या मात्र 106 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट इकडे मिळवतोय बॅट्समन नवीन वर्ष कृपेश. पंकज आपण बघू शकतो
गोलंदाजी मार्कवर आणि चेंडू झाले आतापर्यंत 3 धाबा झाल्यात 12. 38 धाब्याचं आव्हान आहे. मात्र इकडे चांगली गोलंदाजी होत असताना पहिल्या षटकामध्ये 10 आला, परंतु या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी. शेवटपर्यंत लढावं लागेल. नो पेन नो गेम. कष्टाविना फळ नाही. इथे मात्र कष्ट करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये पालघर संघाला. आणि रॉयल ग्रुप आपण बघू शकतात एक चांगली कामगिरी आपण यावेळेस टीमला एकत्र घेऊन खेळणं गरजेचं, एकत्र येणं गरजेचं आपण पाहू शकतो. एकीचं बळ खूप मोठं असतं. पण दुसरीच्या पुस्तकात वाचलं असेल क्रॉस बॅटीने मारण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू येते ज्याची गरज आहे पालघर संघाला. इथे डॉट येत आहे. 12 धावा धावफलकावर आहेत. 25 मॅच जिंकण्यासाठी पाहिजे. चेंडूचा विचार केला तर चेंडू अजूनही बाकी असे षटकातील 2 म्हणजेच 20 चेंडू आणि 25 धावेची गरज. फायर पासळ नावाप्रमाणे आग लावेल का बॅट्समन बघूया. फटका सजवलाय. इथे मात्र कॅच करण्याचा प्रयत्न परंतु डोक्यावरून निघून जाते. 1 धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाणार. स्कोरबोर्ड मात्र यावेळेस 13 धावा धावफलकावर लढत असताना आपल्याला पाहायला मिळते. पालघर संघ चेंडू आणि पळीचा द्वंद्व आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. एक दर्जेदार मॅच. खरखरच दानशूर व्यक्तीचं देखील धन्यवाद. असं म्हटलं जातं की मदत करण्यासाठी पैशाची नाही मोठ्या मनाची गरज असते आणि हे मोठं मन दाखवलं आमच्या स्पॉन्सर्सने. त्या सर्व स्पॉन्सरचं धन्यवाद. पुढच्या वर्षी देखील आम्हाला स्पॉन्सर मिळेल अपेक्षा. आणि आजच अनाउन्समेंट 2-3 स्पॉन्सरची मात्र झालेली आहे. त्यामधील गिरीशजी राऊत असेल, प्रीतमजी पाटील, किशोरजी ठाकूर. चेंडू झाले मात्र 5. शेवटचा चेंडू धावसंख्या 13 आहे. 25 पाहिजे आता मात्र चेंडू असतील 19. 25 अजूनही मॅच जिंकण्यासाठी पाहिजेत. पुष्कर ऑन स्ट्राईक. फटका सजवला. पुष्करने गॅप मध्ये पाठवला. यावेळेस ओव्हर पिच चेंडू आणि चौकार गरज होती या चौकाराच्या आणि चौकार येतोय. षटक क्रमांक संपतोय 2. धावा 17 पाहायला मिळत आहेत. चेंडू असतील आता मात्र 18 धावा बनवायच्या आहेत. 21 एसडीजे. इथे मात्र चौकाराला आता मात्र पुन्हा एकदा टेन्शन पालघर संघाकडे, कारण की गरजेचं होतं यावेळेस पुष्करचा स्ट्रोक. यावेळेस कव्हर ड्राईव्ह असं म्हणलं जातं की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या खेळामध्ये बॅट्समनचा फुटवर्क खूप जरुरी असतो आणि मात्र यावेळेस चांगला फुटवर्क पाहायला मिळाला पुष्करचा. चौकार 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाणं. स्कोरबोर्ड 17. लागले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो धन्य ऐकतो मराठी, जात धर्म पंथ एक मानतो मराठी, या पूर्ण जगात माय मानतो मराठी. इथे मात्र बघायला गेलं तर आपण महाराष्ट्राच्या भूमीवर जन्म घेतला आणि या भूमीमध्ये मात्र चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 1 मे देखील आपण साजरा केला महाराष्ट्र दिन आणि त्याचबरोबर कामगार दिन आपल्याला पाहायला मिळाला. मराठी बोला, मराठी शिका, मराठी ऐका, मराठी पुस्तक, मराठी शाळा, मराठी साहित्यिक, मराठी सिनेमा, मराठी नाटक, मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा. इथे मात्र जाऊया मॅचकडे. तुषार आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. दिल्लीचे हे तख्त राखितो महाराष्ट्र माझा. असं पहिला चेंडू शॉट आणि इकडे 1 धाव असेल. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. जास्त मात्र यावेळेस वळण घेतलं बॅट्समनने आणि त्यामुळे मात्र फटका जो एक्झिक्यूट केला तो मात्र लॉंग लेग रिजनला इकडे सिंगल असणार. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 18 धावा धावफलकावर आहेत. चेंडू असतील 17 धावा बनवायचे. 20 पुष्कर मात्र पाहायला मिळते. एक चौकार त्याच्या बॅट मधून आला. पॉवर प्ले संपलेला आहे. रिस्ट्रिक्शन जे होतं 38 सलकामध्ये राहण्याचं खेळाडूंवर ते हटलेलं आहे. 5 खेळाडू 38 सरका बाहेर. तुषार बसवत गोलंदाजी मार्कवर. 17 मध्ये 20
शॉर्ट चेंडू हलका पुल फटका पाहायला मिळतो डीप मध्ये खेळाडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार एक पूर्ण गर्दी गडबड मोठी चुकी आणि मी म्हणेल की हमेशा पुष्कर आपल्याला रनआउट होताना पाहायला मिळेल इंटरनॅशनल मध्ये सर्वात जास्त रनआउट होणारा बॅट्समन इजमा मुलग मॅन फ्रॉम पाकिस्तान आणि इथे मात्र खरोखरच तसाच एक रनआउट होणारा वारंवार रनआउट होताना पाहणारा हा बॅट्समन पुष्कर मॅन फ्रॉम पास्तळ बॅक टू डगआउट्स एटीजे RJ Ravi. शॉर्ट चेंडू होता इकडे हवेमध्ये उडवणं गरजेचं शॉर्टी बाउंड्री होती सहजरित्या क्रॉस झाला असता परंतु जमिनीलगत स्ट्रोक खेळला जाणून बुजून आणि यावेळेस मात्र रनआउट एक धाव स्कोरबोर्ड एकने पुढे जाऊन स्कोरबोर्डचा विचार करता आपण पाहायला मिळते 19 नवीन बॅट्समन आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये धीरज आपल्याला पाहायला मिळतोय तुषार बसवत मात्र गोलंदाजी मार्कवर 19 झाले 19 ची गरज आहे कट केलेला आहे इकडे मात्र फटका एक धाव मिळणार एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही इथे स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाणार स्कोरबोर्ड यावेळेस 20 धावा धावपलकावर इनिंग मध्ये आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत 20 धावेमध्ये आणि इथे आता मात्र 18 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी 15 चेंडू असतील कृपेश आणि धीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 15 चेंडू 18 धावा अजूनही बॅटिंग साईडला झुकलेली मॅच म्हणायला हरकत नाही लो स्कोरिंग मॅचेस चुरशीच्या असतात प्रेक्षणीय असतात आणि सध्या तरी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आलेल्या सर्व प्रेक्षकांचं रॉयल चषकामध्ये सहर्ष स्वागत त्याचबरोबर आपण बघू शकता इथे YouTube लाईव्ह स्पर्धा आहे गेले 4 दिवस आपल्यासोबत जोडले जात आहेत अनु डिजिटल लाईव्ह अपडेट देत असताना अतुल गरत कॅमेरामॅन मात्र मेहुल गरत आणि इथे मात्र लाईव्ह स्पर्धा पाहणाऱ्यांचं देखील सहर्ष स्वागत फटका एक धावेसाठीच असणार इथे सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार स्कोरबोर्ड 21 चेंडू 14 धावा बनवायचे 17 बॅट्समन मात्र आपण पाहू शकतो धीरज 14 चेंडू 17 धावा 21 झालेले आहेत 38 धावेचं आव्हान दिलं असताना मात्र लढते क्रिकेट म्हणा किंवा आयुष्य संघर्ष हा करावाच लागेल ना तकलीफ ना संघर्ष तो क्या मजा है जीने में बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी हो सीने में इथे बघूया पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न बीट करतो इकडे बॅट्समनला डॉट चेंडू येताना इथे मात्र 13 चेंडू 17 धावेची गरज स्टेप आउट करतोय बॅट्समन इकडे मात्र बघायला गेलं तर फिरवतो चेंडूला आणि डॉट चेंडू येतोय तुषार बसवत आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा चेंडू त्याच्या षटकातील शॉर्ट चेंडू परंतु इकडे जागा बनवून मारवण्याचा प्रयत्न इकडे एकच मिळणार वारंवार पॉइंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न 12 चेंडू आणि 16 धावेची गरज एसडीजे मास्टर मात्र आपण बघू शकतात इथे रॉयल चषक आहे आणि रॉयल गाणं वाजतंय 12 चेंडू 16 धावेची गरज आहे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर पंकज यावेळेस धावा झालेल्या आहेत 22 12 चेंडू 16 ची गरज मागचं षटक खूप चांगला हाताळलं फक्त 5 धावा खर्च केल्या फटका सजवला इकडे मात्र वरपी चेंडू लॉंगर रिजनला एक धाव असेल 11 मध्ये 15 मैदान मात्र हे लहान आहे त्यामुळे अजूनही टेन्शन आहे गोलंदाजावर कारण की कधी चौकार षटकार कोणत्याही क्षणी येऊ शकतात कृपेश एक चांगला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला KPL मध्ये
सुपर बॅटिंग केली. मॅन ऑफ द सिरीज घेताना पाहायला मिळाला कुणबी प्रीमियर लीगला. तशा रीतीची एखादा स्ट्रोक येणं गरजेचं आहे आणि इथे मात्र ताकद कुवत क्षमता आहे, परंतु तो स्ट्रोक येणं गरजेचं आहे, परंतु यावेळेस उंच गेला आहे. लांब आहे का? आणि लांब आहे. षटकार येतोय. जशी आठवण करून दिली मात्र त्या इनिंगची, तसा स्ट्रोक मात्र खेळला कृपेश पाटीलने. पाठवलं चेंडूला बाउंड्री लाईन पार. येतोय हा दमदार रॉयल चषक षटकार. मास्टर 6 स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 29. 9ची गरज आता 29 आणि त्यावर 6 लिया. मोहर होती 6ची. कृपेश पाटील ऑन फायर. आता मात्र समीकरण बदलतंय. इथे मात्र 35 झालेले आहेत. 3ची गरज तिचे. षटकार मात्र सलग 2 आले. आता मात्र मॅच मध्ये थोडी रोमांच होती, ती मात्र आता संपलेली आहे. ज्याप्रमाणे फुग्यातून हवा काढली जाते या मॅच मध्ये हवा काढण्यात आलेले. फिनिश करेल का कृपेश? इकडे मात्र बघूया. चांगला स्ट्रोक आणि काय कमाल कॅच आहे. 4थ्या अटेम्प्टला मात्र इकडे कॅच घेतोय. यावेळेस विकेट येताना म्युझिक ऑन होताना एसडीचे. सुपर बॅटिंग यावेळेस आपण बघू शकतो. कृपेश मॅच इथे मात्र पूर्णपणे आपल्या कब्जामध्ये आणतो. पूर्णपणे मात्र फायर पस्तरच्या बाजूने झुकलेली असं म्हणायला हरकत नाही, कारण की चेंडू असतील आता मात्र 8 धावा म्हणायचे 3 कंपल्सरी चेस हा नियम आहे. स्कोरबोर्ड आपल्या पाहायला मिळते 35-35. काय जिंकलीच पाहिजे कृपेची का चुकेल. आठ चेंडू 3 धावेची गरज. उद्या मात्र ठीक पहिली मॅच 9 वाजता रिपोर्टिंग टाइम असेल. अंडर-22 सातपाटी आणि त्यांच्या विरुद्ध डहाणू आणि 9:15 ला टॉस केला जाईल. 9:30 वाजता मॅच होणार. 8 चेंडू 3ची गरज. योगेश आणि योगेशचा फटका फसलाय, उंच गेलाय. इकडे मात्र कॅच होणार. यस, बॅक टू बॅक विकेट. 7 मध्ये 3ची गरज एडीजे. एकच रॉयल किंग्स फॉरएव्हर. किंग्स फॉरएव्हर. रॉयल किंग्स फॉरएव्हर. पुन्हा एकदा एखादा गोलंदाज सलग 2 विकेटवर पाहायला मिळतो. योगेश मात्र बॅक टू डगआउट्स. गोल्डन डकचा शिकार. 7 मध्ये 3ची गरज. आतापर्यंत बहुतांशी 2 विकेट घेतलेले आहेत गोलंदाजाने, परंतु हॅट्रिक साजरी केली नाही. लगातार 2 विकेट बऱ्याच वेळा पाहायला मिळाले. पहिली हॅट्रिक मात्र जर बघायला गेलं तर पाहायला मिळेल का. 7 मध्ये 3ची गरज. कृपेश पाटीलला बाद केला, परंतु तोपर्यंत त्याचं काम करून गेला कृपेश पाटील. हलक्या हाताने खेळतोय. इथे मात्र डीप मध्ये खेळाडू तुषार. 1 धाव असेल. 1 ओव्हर 2 धावेची गरज. लावण्य दिमागशीर मात्र इकडे 1 धाव पूर्ण करतोय. 1 षटक 2 धावेची गरज एसडीजे. डीजे किरण एनजी.
एक ओव्हर 2 धावेची गरज. गोलंदाज मीन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 2 धावा क्वार्टर फायनल मध्ये जाण्यासाठी फायर पास्तळ संघाला. स्ट्राईक वर लाविन्य, नो स्ट्राईकला धीरज बीन आपल्याला पाहायला मिळते. क्लोज फील्डिंग आहे कारण की धोण पाहिजेत. फटका चांगला खेळला जातोय डिक्लेअर झोन मध्ये. स्कोर इज लेवल. आता मात्र 5 मध्ये 1 ची गरज. धाव ही पूर्ण करावी लागेल कारण की कंपल्सरी चेसा नियम आहे. आतापर्यंत 7 टीम पाहायला मिळाला क्वार्टर फायनल मध्ये. आता मात्र 8वी टीम विनिंग दरवाज्यावर उभी आहे. फक्त कडी खोलणं बाकी आहे. आणि इकडे मॅच फिनिश. खेळ खल्लास. मॅच विन फायर पास्तळ अभिनंदन. इथे मात्र 8वी टीम पाहायला मिळते आपल्याला यावेळेस क्वार्टर फायनल मध्ये जाताना. यस मराठा पालघर संघाला विनंती कॅप्टनला पाठवा सन्मान चिन्ह घेण्यासाठी.